मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळी फीत दाखवून निषेध व्यक्त। शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख विष्णू पाटील व पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात अवघ्या काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे। असे असताना भाजपा सरकारला दुराव्यवस्था झालेल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आताच वेळ मिळाला का? अजूनपर्यंत झोपून राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महामार्ग पाहणीच्या नौटंकीचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे आणि संपर्क प्रमुख आंदोलन सम्राट विष्णुभाई पाटील यांनी निषेध आंदोलन केले। सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी महामार्गावरील पेणवाशी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळ्या फिती दाखवण्यात आल्या। त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोयनाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। यावेळी संपर्क प्रमुख विष्णू पाटील, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना वक्ते धनंजय गुरव, विभाग प्रमुख गिरीश शेळके, चंद्रहार पाटील व जिल्हा महिला संघटिका दीपश्री पोटफळे, उपजिल्हा संघटिका दर्शना चौके, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, पेण तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, अलिबाग पेण शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। गणपतीला चाकरमानी 15 दिवस आधीच कोकणात पोहोचतात। काही चाकरमानी दुराव्यवस्था झालेल्या महामार्गावरून कोकणात गेलेही पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे। तेव्हा आधीपासून मुख्यमंत्र्यांनी महामार्गाची पाहणी का केली नाही? आता रस्त्याची पाहणी करून जनतेची दिशाभूल केली जात आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कामावरून महायुतीत वाजले आहे। रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर आल्याने मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी रस्त्यावर आल्याचा टोला उभाटा शिवसेनेने हाणला आहे। थोडे दिवस थांबा, निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर येणार आहेत, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो, अलिबाग। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।